ह्या ज्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना, याने खरंच तुमच्या पोटावरचा फॅट नक्की कमी होणार आहे. बघा काय करायचं. नमस्कार. तर आज आपण ना डिलिव्हरी नंतर ज्या लोकांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी काही एक्सरसाइज सांगणार आहे. बघा डिलिव्हरी नंतर ना महिलांचं पोट खूप पुढे येतं, हा कमरेचा घेर खूप जास्त दिसतो, पूर्ण ओव्हरऑल तुमच्या शरीरावरचा फॅट दिसत असतो. तर तो कमी करण्यासाठी आज आपण काही एक्सरसाइज पाहणार आहोत. आता जर तुम्हाला डिलिव्हरी नंतर तुमचे समजा 4-5 महिने झाले असतील किंवा 3 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही हे सगळे व्यायाम करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा तर काय करायचंय, सुरुवातीला घाई करायची नाहीये. सुरुवातीला थोडंसं व्यवस्थित वॉर्मअप करायचं आहे, पूर्ण शरीराचं तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. त्यानंतरच या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ समोर ठेवा आणि फक्त माझ्यासोबत करा. एकदम छान आणि सोपे व्यायाम सांगणार आहे. बघा काय करायचंय, दोन्ही हात असे ठेवायचे आणि फक्त आणि पायांमध्ये हलकंसं थोडंसं गॅप ठेवायचं आणि फक्त बॉडी ट्विस्ट करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. दोन्ही हात असे ठेवायचे आणि हँड रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. नेक्स्ट हिप रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता आपण इथे एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. तर काय करायचं बघा, हात वरती ठेवायचे, पाय सरळ वरती उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. किती वेळा करायचे? 20 वेळा काउंट करून 3 सेट मारायचे आहेत या सगळ्या एक्सरसाइजचे. सुरुवातीला फक्त एक एक सेट मारला तरीही चालेल. नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचंय, हात असे ठेवायचे, हात वरती, खाली जाताना श्वास घ्यायचा आहे, वरती आलात की श्वास सोडून द्यायचा आहे. 1 2 3 4 5. पूर्ण हात खाली टच करायचे, होत नसतील तर जेवढे जात आहेत तेवढे. 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स करा 10 सेकंड बॉडी आणि त्याच्यानंतर हा दुसरा व्यायाम. बघा काय करायचं, हात असे ठेवायचे, पाय आपल्याला क्रॉस वरती उचलायचे. 1 2 3 4. पोटावरचा फॅट कमी करायला खूप छान व्यायाम आहे हा.
पाठीमागे हिप्सवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. नेक्स्ट काय करायचं आहे बघा, दोन्ही हात असे ठेवायचे, पाय आपल्याला पाठीमागे घेऊन जायचं आहे, डावा पाय आणि वरती उचलायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता हे सगळे व्यायाम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं माउंटन पोजमध्ये यायचं आहे. थोडासा हिप्सचा भाग आपला खाली घेऊन जायचा आहे. बरोबर हात शोल्डर लेवलला ठेवायचे आहेत. गॅपसुद्धा आपल्या शोल्डर लेवल एवढंच असणार आहे. आणि काय करायचं आहे, पाय आपल्याला क्रॉस घेऊन यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, फक्त 10 वेळा काउंट करा आणि 3 सेट मारा, चालेल. 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हा व्यायाम झाला की थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करायची. त्यानंतर काय करायचं, एक शेवटचा व्यायाम प्रकार दाखवते. ह्या ज्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना, आणि खरंच तुमच्या पोटावरचा फॅट नक्की कमी होणार आहे. बघा काय करायचं, दोन्ही हात असे ठेवायचे, पाय सरळ ठेवायचे आणि पाय आपल्याला क्रॉसवरती उचलायचे. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला फक्त 10 वेळा करा. थोडंसं वाटेल मानेवरती प्रेशर आल्यासारखा सुरुवातीला वाटणार आहे. जर जमत नसेल तर काय करा, 1 पुन्हा खाली जा, 2 पुन्हा खाली जा, असं केलं तरीही चालेल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. पुन्हा बालासनमध्ये बॉडी रिलॅक्स करायची आहे. होते की नाही सोपे व्यायाम, त्यामुळे नक्की करून पहा, नक्की तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.